आत्ता लागा 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 नुसता गोलालच गोलाल. आता तुम्ही म्हणाल चला ह्यो काय विषय, तर भावानं शेवटपर्यंत ब्लॉग बघा, तुम्हाला सगळा विषय समजून जाईल. आजचा ब्लॉग लय खतरनाक होणार आहे. तर नमस्कार भावांनो, मी तुमचा ब्लॉगर सम्या. सगळ्यात आधी सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तुम्हाला तर माहिती आहे 21 नोव्हेंबरला मसवडची सिद्धनाथाची यात्रा होती. त्याच यात्रेसाठी भैया मुंबई मधून आला आहे. सकाळी 7 वाजता आलता बघा भैया बरोबर. आल्या आल्या मला म्हणला हिरेतच पवायचा. मी म्हणलं नको, म्हणलं लय गारठ पडले. हे नाही म्हणला हिरेतच पवायचा आहे म्हणलं. बरं चालतंय म्हणलं चल. मग जाऊन सकाळपारी लगेच हिरेत आंघोळी करून घेतली. आंघोळी झाल्या लगेच पोटा पाण्याचं पिन जरा बघून घेतलं. मग म्हटलं आता लय टाइमपास करण्यात काय अर्थ नाही, जाऊया म्हणलं डायरेक्ट देवाला. गारट्या पाण्याचा ट्रॅक सूट तेवढं घे म्हणलं भैयाला. येताना लय वाईट गाठ लागणार आहे, कारण का तर मला माहितच होतं येताना उशीर होतोय. सकाळपारी असल्या गाठ्यात एक स्पीडर ग पेलं. मग आता काय टेन्शन नाही म्हटलं, अंगात एनर्जी. नंतर ना डायरेक्ट न टाइमपास करता डायरेक्ट आम्ही गेलो मसवड मध्ये. गेल्या आम्ही पहिल्यांदा गर्दी बघून घेतली. गर्दी तर काय नव्हते, सगळं नॉर्मलच होतं. दरवर्षी ह्याच्यापेक्षा मोठी गर्दी असते. पहिल्यांदा म्हटलं भैयाला जाऊन मस्तपणे दर्शन करून येऊया. मग नंतर ना मग रथाजवळ आल्यावर खोबरं आणि गुलाल उधळायचं. मंदिरापाशी जरा जवळ गेल्यावर जरा गर्दी जरा दिसायला लागली. मंदिरात आत तर काय यात्रा दिवशी सोडत नाही ती, पण गाभाऱ्यात मात्र गर्दी भरपूर होती. इथं लाईव्ह CCTV दर्शन चालू होतं बघा. मंदिरात दर्शन करून बाहेर पडल्यानंतर ना खोबरा आणि गुलाल घेतलं बघा उधळण्यासाठी. आणि रथासाठी खास झेंडा पण एक घेतला. तिथनं आलो बघा डायरेक्ट रथाजवळ आल्यानंतर ना लागलेली हलगी वाजवायला लागल्यावर भैया लागला नाचायला. मसवडच्या सिद्धनाथाची यात्रा लय मोठी असते हो. नुसता गुलालच गुलाल यात्रेत. आणि झेंडा कोणाला बघायचा असेल ना गुलाल, त्याने पाकाळणीला येऊन बघा खाली किती गुलाल सांडलेला असतोय. मग त्यावर ना अंदाज लावा यात्रा किती मोठी असते. यात्रेत नाचून लय थकलो होतो. मस्तपणे उसाचा रस प्याला बघा. नंतर आणि यात्रेत गेलो बघा. हेच ती रशी बघा, ह्याच रसेल ती रथ ओढते. अखंड गावाला रथ येडा मारत असतोय. आपण पण रथ वाढा लागतोय म्हटलं. रथ ओढून झाल्यानंतर ना मस्तपणे आता जाऊया म्हटलं यात्रा फिरूया जरा. भोका लागल्या होत्या, मस्तपणे लोडसवर जरा ताव मारला बघा. मग नंतर ना पेढ वगैरे घेतलं. मग आता डायरेक्ट जायचं म्हटलं डोंगरावर. लय टाइमपास करायला नको म्हटलं. डायरेक्ट आलो बघा डोंगरावर भोजलिंगला. येताना रस्त्यात लय ट्रॉफिक लागलं होतं बघा डोंगरावर भोजलिंग जवळ आल्या लगेच देवाचं दर्शन वगैरे करून घेतलं. तेवढ्यात भैया म्हणला माझं 1-2 फोटो काढ म्हणला. बरं चालतंय म्हणलं काढतो हो बारा. मस्तपणे डोंगराया काठाला बसून जेवण केलं बघा. पाटशेरी मस्तपणे जेवण करून घेतलं. मग नंतर ना धरला नीट घराकडला रस्ता. इथं जाता आपला ब्लॉग